नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत मी वरील 2 व्हिडिओ 2 दिवसापूर्वी अपलोड केले होते व आपल्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला होता। परंतु तरी देखील खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांकडून अर्ज कसा करावा, अर्ज ऑनलाईन करावा की ऑफलाईन करावा, ऑनलाईन अर्ज भरल्याची पोचपावती ही कोठे जमा करावी याबाबत खूप मोठ्या प्रमाणात कमेंट्स आलेले आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्व समस्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ आपण संपूर्णपणे बघा। व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू व आपल्या मराठी युवकांपर्यंत पोहोचावा यासाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, अर्ज करण्याची पहिली पद्धती आहे ऑनलाईन अर्ज। यामध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या www.rozgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन स्वतः अर्ज करू शकतात। अर्जामध्ये आपली संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता व बँक डिटेल्स भरल्यानंतर अर्ज भरल्याची रिसिप्ट आपण डाउनलोड करू शकतात। यासाठी आपण स्वतःच्या मोबाईलवर किंवा जवळच्या सायबर कॅफेवर जाऊन फॉर्म भरू शकतात। मित्रांनो, आता आपण दुसरी पद्धत पाहूया। ती पद्धत आहे ऑनलाईन अर्ज पोहोचपावतीचा वापर। या पद्धतीत आपण ऑनलाईन भरलेल्या अर्जाची रिसिप्ट ही ज्या आस्थापनेची जाहिरात आलेली आहे तेथे प्रत्यक्ष जाऊन सर्व कागदपत्रे व ऑनलाईन अर्जाची पोचपावती तिथे जमा करू शकतात। मित्रांनो, परिवहन महामंडळ यवतमाळची जाहिरात आपण पाहत आहात। या जाहिरातीतील उमेदवाराची पात्रता मधील मुद्दा क्रमांक 5 आपण पाहूया। उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्य विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी। मित्रांनो, याचा अर्थ आपल्याकडे जी ऑनलाईन नोंदणीची पोहोचपावती आहे ती पोहोचपावती घेऊन आपल्याला या विभागाकडे जायचे आहे, तेव्हाच आपला हा विचार होणार आहे। मित्रांनो, तिसरी महत्त्वाची पद्धती आपण पाहूया। ती आहे ऑफलाईन अर्ज स्वीकारणे। या पद्धती अंतर्गत काही आस्थापना या वर्तमानपत्रात जाहिरात देत आहेत व त्या जाहिरातीत नमूद केले आहे की उमेदवाराने सर्व कागदपत्रे घेऊन त्या आस्थापनाच्या ठिकाणी जायचे आहे व तेथील कर्मचारी हे ऑफलाईन अर्ज घेऊन योग्य ती कागदपत्रे घेऊन स्वतः स्वयं पोर्टलवर उमेदवाराची नोंदणी करून देणार आहेत। या अंतर्गत वसई विरार महानगरपालिकेचे उदाहरण पाहूया। येथे दिलेले आहे की उमेदवाराने प्रत्यक्ष दिलेल्या वेळी उपस्थित राहावे व तेथील कर्मचारी हे उमेदवाराचे स्वयं या पोर्टलवर स्वतः नोंदणी करणार आहेत। मात्र मित्रांनो, या पद्धतीमध्ये खूप गोंधळ होत आहे। मित्रांनो, आपण स्वयं पोर्टलवर स्वतः नोंदणी करण्याचा प्रयत्न करत असाल परंतु जर साईट बंद असल्यामुळे अर्ज करू शकला नसाल तर ही पद्धती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे। या अंतर्गत आपण आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या रोजगार कार्यालयात जाऊन तेथील कर्मचाऱ्याकडे आवश्यक कागदपत्रे जमा करायची आहेत व ते कर्मचारी हे स्वयं पोर्टलवर आपली नोंदणी करून देणार आहेत। मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून निश्चित कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।